तर आजचा जो आपला टॉपिक असणार आहे, तो आपला टॉपिक आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे म्हणजे आधी आपण जे काही स्केलर मल्टिप्लिकेशन पाहिलं आणि आता जे काही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पाहणार आहे, यात नक्की फरक काय आहे? तर आधी आपण काय करायचं, एक नंबर आणि अ, पूर्ण मॅट्रिक्स असं मल्टिप्लाय करायचं, बरोबर? बट आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणजे दोन ऍक्च्युअल मॅट्रिसेस आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहेत. तर त्याचे काही रूल्स आहेत, काही मेथड आहे. त्या मेथडनेच आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे? ओके. काही कंडिशन्स आहेत. ती कंडिशन्स मीट झाल्या तरच आपण दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. अदरवाईज आपल्याला मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही. ठीक आहे? मग आपण जर दोन मॅट्रिक्स असतील आपल्याकडं, तर आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केव्हा करू शकतो? तर फर्स्ट मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज जेव्हा इक्वल असतील, तेव्हा आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इफ A and B are any two matrix, then we can multiply A and B if and only if and only if number of हे मी दुसऱ्या ह्याच्यात लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. हे नोट करून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर ऑफ columns in A is equal to number of rows in B. सो ए आणि बी चा प्रोडक्ट ए डॉट बी हे आपण केव्हा फाइंड आउट करू शकतो? जेव्हा नंबर ऑफ कॉलम्स इन ए हे इक्वल असेल नंबर ऑफ रोज इन बी च्या. ठीक आहे. सो नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे जो काही आपल्याला फर्स्ट मॅट्रिक्स असणार आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे इथं वाटलंच तर आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात की हे ए डॉट बी साठीचीच कंडिशन आहे आपल्याकडे. ठीक आहे. हां. जर बी डॉट ए जर आला म्हणजे जो मॅट्रिक्स आधी येईल ना, तर नंबर ऑफ कॉलम्स ऑफ जर बी डॉट ए असेल तर नंबर ऑफ कॉलम्स ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ ए. किंवा आपण असं इथे याला थोडंसं मॉडिफाईड केलं तरी चालेल. नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स हे थोडंसं जनरल होईल म्हणजे ए आणि बी जो काही रॅन्डम घ्यायचा घेऊयात आपण. नंबर ऑफ रोज इन सेकंड कॉलम. ठीक आहे. हां. आता जे काही आपलं प्रॉडक्ट नंतरची मॅट्रिक्सची ऑर्डर येणार आहे, ती चेंज होत असते. म्हणजे नॉट नेसेसरी की ती आपल्या ओरिजिनल मॅट्रिक्स इतकीच असतील. ठीक आहे. ओके. आता जर आपल्याकडं ए ची ऑर्डर ए असेल, इफ ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एम क्रॉस एन आणि ऑर्डर ऑफ बी इज इक्वल टू एन क्रॉस के. आता इथे जर पाहिलं तर याचे नंबर ऑफ कॉलम्स आणि याचे नंबर ऑफ रोज आपल्याला इक्वल पाहिजे तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. क्लिअर? देन ऑर्डर ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू उरलेले दोन नंबर असतात एम क्रॉस के. जो काही इक्वल नंबरचा कॉलम आणि रो वाला जो इक्वल नंबर आहे तो स्किप करायचा आणि जो काय त्याची ऑर्डर असणार आहे फर्स्ट मॅट्रिक्सचे रो इंटू सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम ही त्याची ऑर्डर असणार आहे. क्लिअर? ओके. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करतात काय पाहूयात. आपण इन जनरल जाऊयात. आधी आपला 2x2 चा मॅट्रिक्स. ठीक आहे. हा. आता इफ
A इज इक्वल टू A, B, C, D. B इज इक्वल टू P, Q, R, S. आता इथं जर दोघांची ऑर्डर पाहिली तर काय ते आपली 2x2 आहे आणि फर्स्टचे कॉलम्स आणि सेकंडच्या रोज त्याचे नंबर इक्वल आहेत का? आहेत. तर इथं A डॉट B आपला पॉसिबल आहे म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. कधी पण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असताना ते पॉसिबल आहे का हे चेक करत चला. ठीक आहे. प्रत्येक वेळेसच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल असेल असं नाही. इथं जर मी तुम्हाला A 2x2 चा दिला आणि B 3x3 चा दिला तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल होणार नाही. कळलं इथपर्यंत प्रत्येकाला? ओके. सो याची जे काही आउटकम असणार आहे त्याची ऑर्डर काय येईल आपली अगेन 2x2 च येणार आहे कारण उरलेले दोन नंबर 2x2 च आहेत. क्लिअर? ओके. तर आता आपण A डॉट B डिफाइन करूयात. प्रत्येकाने लक्ष द्या. हे स्टार्टिंगला समजलं तर खूप छान समजेल. ठीक आहे. जर कन्फ्युजन क्रिएट झालं तर मग थोडंसं प्रॉब्लेम येईल. एकदम कॉन्सन्ट्रेटेड व्हा किंवा कॉन्सन्ट्रेशन करा एकदम. हां. तर आता काय करायचंय? फर्स्ट जो काही आपला एलिमेंट असणार आहे त्याला फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचा आहे. फर्स्ट एका एलिमेंटसाठी हे पूर्ण रो आणि हा पूर्ण कॉलम कन्सिडर करायचा आहे. त्या पूर्ण रो आणि कॉलम मध्ये मल्टिप्लिकेशन कसं करायचंय? तर फर्स्ट एलिमेंट मल्टिप्लाय बाय फर्स्ट एलिमेंट मल्टिप्लाय विथ फर्स्ट एलिमेंट म्हणजे इथं काय येईल? A डॉट P प्लस सेकंड एलिमेंट मल्टिप्लाय विथ सेकंड एलिमेंट म्हणजे काय होईल? B डॉट R. सो हा आपला प्रोडक्ट मधला फर्स्ट एलिमेंट झाला. कळलं? यात कुणाला काय डाऊट आहे का? येस. फर्स्ट सर एलिमेंट आपण त्यांच्या कसं येस दोघांमध्ये ऍडिशन करायची. प्रोडक्टच्या मध्ये ऍडिशन आहे दोघांची. म्हणजे कसं? हे पहा. जो आपला इकडचा फर्स्ट एलिमेंट इंटू इकडचा फर्स्ट एलिमेंट ह्या दोघांचा प्रोडक्ट मध्ये प्लस अगेन इकडचा सेकंड एलिमेंट इंटू ह्या साइडचा सेकंड एलिमेंट. कळलंय? आता म्हणजे हे पहा ही जी पोझिशन होती आपली फर्स्ट रो फर्स्ट कॉलम वाली होती. ही जी पोझिशन असणार आहे आपली फर्स्ट रो सेकंड कॉलम वाली. तर दुसऱ्या पोझिशनला आपली रो तर फर्स्ट राहील. कॉलम फक्त काय होणार आहे आपला चेंज होणार आहे. सेम मेथड अप्लाय करायची इथं. काय होईल इथं? A डॉट Q प्लस B डॉट S. कळलंय? आता ही जी काय आपली थर्ड पोझिशन असणार ही काय असणार आहे आपली सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर आपली रो पण चेंज होणार आहे. कुठली आली ही? सेकंड रो फर्स्ट कॉलम. करा मल्टिप्लिकेशन C डॉट P प्लस D डॉट R. आणि ही कुठली पोझिशन आहे आपली? सेकंड रो सेकंड कॉलम. त्यासाठी काय करणार आपण? अच्छा हा रो कॉमनच होती आपली. कॉलम चेंज झाला. सेकंड रो सेकंड कॉलम काय होईल आपला? C डॉट Q प्लस D डॉट S. हा असणार आहे आपला ऑर्डर 2x2 चा A डॉट B वाला मॅट्रिक्स. कळलंय? खूप सिंपल आहे. फक्त त्या जे काही पर्टिक्युलर पोझिशन असणाऱ्या नंबरची त्या नंबरची रो आणि त्या नंबरचा कॉलम एकमेकांसोबत मल्टिप्लाय करायचा आहे. मल्टिप्लाय करत असताना कंपोनंट वाईज करायचं आहे. याचा फर्स्ट कंपोनंट असेल तर तिकडचा पण फर्स्ट कंपोनंट दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये प्लसचं साइन इकडचं सेकंड कंपोनंट प्लस तिकडचा सेकंड कंपोनंट मध्ये प्लसचं साइन अँड सो ऑन. कळलंय?
आता हे झालं 2x2 मॅट्रिक्स साठी. आता आपण थोडस ऑर्डर वेगवेगळ्या असतील तर, म्हणजे जस्ट एक्झाम्पल, तुम्हाला जर हा मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स असा ए बी आणि बी मॅट्रिक्स असा दिला सी डी. फर्स्ट ऑफ ऑल ह्या दोन मॅट्रिक्सच्या दोघांच्या पण ऑर्डर सांगा मला काय. फर्स्ट मॅट्रिक्सची काय येईल? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स विसरले का? ऑर्डर काय असते? नंबर ऑफ रोज 1 into 2, 2 into 1 हा cross याचं, हा 1x2 आणि हा काय असणार आहे 2x1. ठीक आहे. आता जसं मी सांगितलं होतं काय, की आपले मॅट्रिक्स मल्टिप्लाय झाल्यानंतर ऑर्डर काय येते, की फर्स्ट मॅट्रिक्सचे रो आणि सेकंड मॅट्रिक्सच्या कॉलम. हा जो मॅट्रिक्स मल्टिप्लाय झाल्यानंतर याची ऑर्डर काय येईल बरं? 2 cross 2. 1 cross 1 1x1 येईल. हे पहा, हा जो नंबर इक्वल असणार आहे आपला, हा आपण म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होईल का नाही त्यासाठी कंडिशन चेक करतो, बरोबर. म्हणजे ही जर नंबर ऑफ कॉलम्स ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स असेल तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होते. आणि झाल्यानंतर हे दोन नंबर असतील ते आपली ऑर्डर येते, म्हणजे आपल्याला 1x1 चा मॅट्रिक्स येणार आहे. ठीक आहे, ओके. आता पाहूयात मग. मिनिट, हे पण होतं आपलं सेकंड. आपला जो काही ए डॉट बी असणार आहे, काय होईल बरं? आपलं फर्स्ट एलिमेंट काय येतो? फर्स्ट रो. तर फर्स्ट एलिमेंट 1 1 पोझिशनचा असणार आहे. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम काय येईल आपला? ए डॉट सी प्लस बी डॉट डी. आता इथं फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम आहे का? नाहीये. देन सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम तसलं काय आहे का? नाहीये. म्हणजे ह्या एकाच मल्टिप्लिकेशन मध्ये आपले सगळे कंपोनंट संपलेत. तर आता हा जो काही रिझल्टंट मॅट्रिक्स आलाय त्यात किती एलिमेंट आहे? एकच एलिमेंट आहे. म्हणजे याची ऑर्डर काय झाली आपली? 1x1. हा. आता याच्यात जर रिव्हर्स ऑर्डर वाला एक दुसरा घेऊयात आपण. ठीक आहे. जर आपल्याकडे मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए बी, मॅट्रिक्स बी इज इक्वल टू सी डी. ठीक आहे. आता फर्स्ट मॅट्रिक्सची ऑर्डर किती अगेन आपली? 2 rows 1 column. इथं 1 row 2 column. आता इथं जर पाहिलं, नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक इक्वल टू नंबर ऑफ रो ऑफ सेकंड मॅट्रिक. तो आपलं यस, इथं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे आणि रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे आपली? 2x2. हे कळलंय? मल्टिप्लिकेशन केव्हा पॉसिबल आहे आणि रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती आपल्याला अजून भरपूर काम करायचं आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वरती. ठीक आहे, इथनं पुढं लक्षात घ्या. त्यावरती ऍप्लिकेशन एक 4 मार्क्सचा प्रॉब्लेम असणार आहे कंपल्सरी. म्हणजे जवळपास मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वरती 8 मार्क्स पर्यंत येऊन जाईल तुम्हाला एक्झामला. 8 मार्क्स ह्या एका याच्यावरती. लक्षात घ्या. ठीक आहे. ए डॉट बी इज इक्वल टू, आता हा जो काही फर्स्ट वाला पोझिशन आहे, आपण काय करणार आहे? फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम. सो फर्स्ट नंबर काय झाला आपला? ए डॉट सी. आता इथं मध्ये प्लस वगैरे करायला दुसरा काही नंबर आहे का? इथं जर दोन वेगवेगळे डिजिट असते फर्स्ट रो मध्ये तर आपल्याला मध्ये ऍडिशन आली असते. आता इथं काय आपला एकच नंबर आहे, तो डायरेक्ट फक्त तोच मल्टिप्लाय झाला. क्लिअर? आता सेकंड,
1 2 वाली पोझिशन पाहूयात आपण. सर 1 ए 2 वाला इंटू सी. अच्छा, A इंटू सी, ते टायपिंग मिस्टेक. ठीक आहे. आता 1 2 वाली जी काही एंट्री असणार आहे ती काय आपली फर्स्ट रो सेकंड कॉलम, जी काय येईल ती A डॉट डी. देन ते आपलं 2 1 वाली एंट्री, 2 1 वाल्या एंट्रीचं काय होईल बरं? सेकंड रो, सॉरी, हा सेकंड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे हा काय होईल इथं AC, BC, B डॉट सी, आणि सेम इकडे काय होईल B डॉट डी. B डॉट डी म्हणजे काय? सेकंड रो सेकंड कॉलम, तो की आपला 2 2 वाले पोझिशन आहे. यात जर पाहिलं तर मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली आपली? 2 क्रॉस 2 आहे का? फर्स्टच्या रो आणि सेकंडच्या कॉलम इतकी आपली मॅट्रिक्सची ऑर्डर. त्याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या का सांगतोय मी, ऑर्डर वगैरे हे ते तुम्हाला एक्झामला ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहित पाहिजे. दॅट्स वाय यू कॅन व्हेरीफाय युअर सेल्फ आन्सर. ठीक आहे, तुम्ही तुमचा आन्सर करेक्ट आहे, रॉंग आहे, मेथड बरोबर आहे की नाही ते व्हेरीफाय करू शकता. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे, आतापर्यंत आपण काय पाहिजे की जे काय मॅट्रिक्सचं 2 क्रॉस 2 असेल, 2 क्रॉस 1 इंटू 1 क्रॉस 2, 1 क्रॉस 1 इंटू 1 क्रॉस 2 इंटू 2 क्रॉस 1 त्या टाईपचे पाहिले. तर अजून एक थोडस वेगळ्या टाईपचं आता लॉजिक तुम्हाला हळूहळू डेव्हलप व्हायला लागला असेल. प्रत्येक याच्यात प्रत्येक मल्टिप्लिकेशन मध्ये लॉजिक सेमच आहे. मी फक्त तुम्हाला सगळे कॉम्बिनेशनचे मॅट्रिक्स सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, ओके. तर नेक्स्ट घेऊयात आपण ABCDEF आणि बी मॅट्रिक्स आहे GHIJKL. ठीक आहे. स्वतः सांगा अगेन, फर्स्ट मॅट्रिक्सची ऑर्डर काय आपली? 2 रो 3 कॉलम. सेकंड मध्ये 3 रो 2 कॉलम, बरोबर. इथं अगेन फर्स्टच्या रो आणि सेकंडचे कॉलम इक्वल आहेत, तर येस आपलं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आणि त्याची जी काय ऑर्डर असणार आहे ती किती येणार आहे आपली? 2 क्रॉस 2 ची. हे ती एका पाहूयात आपण. ठीक आहे, चला A डॉट बी तुम्ही पण करायचे साइड बाय साइड. आता काय कन्सिडर करणार इथं 1 1 एलिमेंटला? फर्स्ट रो चा फर्स्ट कॉलम कंपोनंट वाईज मल्टिप्लाय करायचे ना, ऍड करत चालायचं एक एक नंबर. म्हणजे काय होईल माहिती का? A डॉट जी प्लस बी डॉट आय प्लस सी डॉट के. ठीक आहे, एक एलिमेंट झाला. दुसऱ्या एलिमेंट साठी काय कन्सिडर करणार आपण? त्याची पोझिशन आहे 1 2, म्हणजे काय? फर्स्ट रो म्हणजे फर्स्ट मॅट्रिक्स मधली फर्स्ट रो आणि दुसऱ्याचे कॉलम. फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये आपण रोज कन्सिडर करणार आहे, सेकंड मॅट्रिक्सचे फक्त कॉलमच कन्सिडर करणार आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता इथं काय होईल? A डॉट एच प्लस बी डॉट जे प्लस सी डॉट एल. ठीक आहे. आता माईक ऑन आहे का कोणाचा? एक मिनिट.
सर तुमचा आवाज नाही येते. ओके ठीक आहे. तर मग ते सगळ्यांना म्यूट केल्यामुळं माझं पण माईक म्यूट केला होता. ठीक आहे. सो येऊयात आपण. सो इथं काय हे कळलंय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता आपण याची ऑर्डर चेंज वाला घेऊयात. ए मॅट्रिक्स जो असेल आपला समजा ए बी सी डी ई एफ. बी मॅट्रिक्स आहे आपला जी एच आय जे के एल. फर्स्टची ऑर्डर काय आपली 3 रोज 2 कॉलम. सेकंड मध्ये 2 रोज 3 कॉलम. इथं नंबर ऑफ रो आणि कॉलम इक्वल आहेत. सो यस आपलं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. इथं ए डॉट बी ची ऑर्डर किती येईल सांगा बरं. 3 क्रॉस 3. 3 क्रॉस 3 येईल बरोबर. आता 3 क्रॉस 3 कशी येईल काय येईल पाहूयात आपण. आपला फर्स्ट एलिमेंट आहे 1 1 पोझिशन वाला. 1 1 पोझिशनला काय आपलं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. करा मल्टिप्लिकेशन ए डॉट जी प्लस बी डॉट जे. तर सेकंड पोझिशन आहे आपली 1 2 आहे 1 3. हे मी नोट करून ठेवतो म्हणजे जरा बरं पडेल. ठीक आहे. हा आता फर्स्ट रो 1 2 पोझिशनला फर्स्ट रो सेकंड कॉलम काय ए डॉट एच प्लस बी डॉट के. आणि 1 3 पोझिशनला फर्स्ट रो काय ए डॉट आय प्लस बी डॉट एल. ठीक आहे. सो आता जेव्हा आपण फर्स्ट रो ने इकडे कॉलमला मल्टिप्लाय करत चालतो तेव्हा आपल्याला ए डॉट बी मध्ये रो मिळते. जेव्हा आपण रो चेंज करतो तेव्हा आपली सेकंड मध्ये रो पण चेंज होणार आहे. आपण काय आता जस्ट कॉलमने मल्टिप्लाय करत चालणार आहे. म्हणजे आता 2 1 वाली जी एंट्री आहे ती काय सेकंड रो फर्स्ट कॉलम सी डॉट जी प्लस डी डॉट जे. तर मी तर पुढचं घ्या सेकंडचं काय येईल सेकंड रो सेकंड कॉलम 2 2 वाले सी डॉट एच प्लस डी डॉट के. नंतर सेकंड रो थर्ड कॉलम सी डॉट आय प्लस बी डॉट डी डॉट एल. ठीक आहे. आणि आता लास्ट वाली रो राहिली आपली. तर काय थर्ड रो फर्स्ट कॉलम ही पोझिशन आहे 3 1 3 2 3 3. तर ते मधलं मी नोट डाऊन नाही केलंय. ठीक आहे. 2 1 2 2 2 3. सो आता इथं काय येईल ई डॉट जी प्लस एफ डॉट जे. इकडं सेकंड पोझिशनला काय येईल बरं ई डॉट एच प्लस एफ डॉट के. इकडे काय येईल ई डॉट आय प्लस एफ डॉट एल. ऑर्डर किती आली याची आपली 3 क्रॉस 3. कळलंय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय आहे कसं आहे ते. ठीक आहे. आता ह्या कॉम्बिनेशन मध्ये एक लास्ट राहिलं आपलं ऑर्डर 3 क्रॉस 3 चा. ठीक आहे. म्हणजे मग सगळ्या टाइपचे आपले पॉसिबल कॉम्बिनेशन 2 क्रॉस 2 पासन तर 3 क्रॉस 3 पर्यंत जे काय ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत ते होतील कव्हर आपले. ठीक आहे. तर इथं काय करूयात आपण ए इज इक्वल टू एक जनरल 3 क्रॉस 3 मॅट्रिक्स घेऊया. ए बी सी डी ई एफ जी एच आय.
बी मॅट्रिक्स आहे JKL MNO PQR. ठीक आहे. ओके. आपला तो काही A डॉट बी किंवा त्याला डायरेक्ट मध्ये आपण A इंटू बी लिहिलं तरी चालेल. A डॉट लिहा, A इंटू बी लिहा, सेमच. ठीक आहे. सांगा. चला, काय येईल आपला आता फर्स्ट एलिमेंटला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. करा फास्ट आता सगळ्यांनी सॉल्व. A डॉट जे प्लस बी डॉट एम प्लस सी डॉट बी. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम, A dot K plus B dot N plus C dot Q. Then first row third column, A dot L plus B dot O plus C dot R. आपली फर्स्ट रो फिनिश. हा, बाय द वे यांची ऑर्डर आपण चेक नाही केला. याची ऑर्डर 3x3 आहे, याची पण ऑर्डर 3x3 आहे. सो ऑब्विसली मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल होईल आपलं. रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर पण 3x3 येणार आहे. ठीक आहे. ओके. चला येऊयात आपण 2x1. म्हणजे इथं आता काय होईल, आपली रो चेंज झाली, सेकंड रो, नंतर कॉलम वाईज मल्टिप्लाय करत जाऊयात आपण. डी डॉट जे प्लस ई डॉट एम प्लस एफ डॉट पी. ठीक आहे. आता इथं काय होईल, सेकंड रो सेकंड कॉलम, डी डॉट के ई डॉट एन प्लस एफ डॉट क्यू. थर्ड एलिमेंट काय येणार आपला, सेकंड रो थर्ड कॉलम, डी डॉट एल ई डॉट ओ प्लस एफ डॉट आर. ठीक आहे. आपली सेकंड रो फिनिश. आता आपली थर्ड रो स्टार्ट होईल मल्टिप्लिकेशन वाल्या मॅट्रिक्सची. इथं आपला कॉलम रो चेंज झाली, थर्ड रो, आणि इथं आपण आपला कॉलम 1 बाय 1 व्हेरी करूयात. आता फर्स्ट कॉलम घेतला, जी डॉट जे प्लस एच डॉट एम प्लस आय डॉट पी. सेकंडला काय, जी डॉट के प्लस एच डॉट एन, इथं एच आणि एन मध्ये कन्फ्युजन नको, प्लस आय डॉट क्यू. थर्ड रो थर्ड कॉलम, जी डॉट एल प्लस एच डॉट ओ प्लस आय डॉट आर. तर हे सगळे जे काय आपण कॅल्क्युलेशन फिनिश अप करू, जे काय रिझल्ट येईल तो असणार आहे आपलं ऑर्डर 3x3 चं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. क्लिअर. ओके. सो आता इथे मला एक सांगा की जर माझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर समजा 2x3 आहे, आणि दुसरा मॅट्रिक्स आहे त्याची पण ऑर्डर 2x3 आहे. ठीक आहे. 2x3 2x3 सेम ऑर्डरचे दोन मॅट्रिक्स आहेत. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ह्या दोघांची रिझल्टंट ऑर्डर काय येईल, किंवा मला A इंटू बी ची ऑर्डर सांगा. सर मल्टिप्लिकेशन होणार नाही. येस, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. मल्टिप्लिकेशनच होणार नाही. का नाही होणार? Number of rows in A and number of columns in B is not equal. येस,